तर नवी मुंबईत हजारो मराठा आंदोलक वास्तव्यास आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका या मराठा आंदोलकांची आहे। आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे। नवी मुंबईत देखील हजारो मराठा आंदोलक वास्तव्यास आहेत। तिकडे मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। तर जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका या मराठा आंदोलकांनी घेतली आहे। मराठा आंदोलक गेल्या 4 दिवसांपासून नवी मुंबई या ठिकाणी वास्तव्यास आहेत। आपल्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे आणि त्यांची जेवणाची सोय देखील ते स्वतःच करत आहेत। आपण पाहू शकता की नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये ते सध्या जेवणाची सोय आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांनी स्वतःच ती भाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जे हजारो आंदोलनकर्ते आहेत, समर्थक आहेत, त्यांच्यासाठी पुरेल इतकं हे जेवण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबत जर तिकडे तुम्ही पाहू शकता की समोरच्या अनेक चपात्या देखील या ठिकाणी आहेत। जे लाखो असतील समर्थक असतील, कार्यकर्ते असतील, त्यांना हे जे जेवण पुरेल इतकं जेवण सध्या या ठिकाणी आहे। आणि महत्वाचं म्हणजे स्वतः जे समर्थक आहेत ते स्वतः जेवण बनवतात आणि स्वतःच आपली रोजीरोटी खात असतात आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आणखी किती दिवस हे आंदोलन चालणार, किती दिवस स्वतःचं जेवण स्वतःलाच बनवावं लागणार हे देखील पाहणं आपल्याला तितकंच महत्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राज सगुने, आकांक्षी देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।